शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणातली सुनावणी लांबणीवर गेलेली आहे। राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर सोमवारी सुनावणी होईल, तर शिवसेनेच्या आमदार अपात्रतेची सुनावणी मंगळवारी होण्याची शक्यता आहे। सुनावणी करता अजितदादा गटाचे वकीलच उपस्थित नव्हते, त्यामुळे आता सुनावणी लांबणीवर गेली असल्याची माहिती मिळतेय। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी लांबणीवर गेलेली आहे। राष्ट्रवादीची आमदार अपात्रतेची सुनावणी सोमवारी पार पडण्याची शक्यता वर्तवली जाते, तर शिवसेनेची अपात्रतेची सुनावणी मंगळवारी होण्याची शक्यता वर्तवली जाते। शरद पवारांचं म्हणणं आहे जयंत पाटलांमार्फत की ते मॅटर इथं ऐकण्यात यावं, तर त्याच्यात कोर्ट नोटीस इश्यू करायला तयार होती मेन्शन करताना, पण दुसरी पार्टी नीरज किशन कोल अजितदादांच्या वतीने उपस्थित नव्हते। त्यामुळे राष्ट्रवादीचं मॅटर आता सोमवारी ऐकलं जाईल 29 तारखेला, आणि शिवसेनेचं ते आमदार अपात्रतेचं मॅटर आहे जे पेंडिंग आहे, त्याच्यात 3-4 तारखा झालेल्या आहेत। त्याच्यात ठरवलं जाणार होतं की हे मॅटर हायकोर्टात चालेल, गोगावले जे हायकोर्टात गेलेत का जे सुनील प्रभू सुप्रीम कोर्टात आलेत, त्याच्यावर सरन्यायाधीश म्हणले की पुढच्या मंगळवारी 30 तारखेला शक्यतो आम्ही हे मॅटर लिस्ट करू। अजून 1-2 दिवसात आपल्याला समजेल, पण राष्ट्रवादीचं मॅटर हे नक्की सोमवारी 29 तारखेला आहे। शिवसेनेचं मॅटर एखाद्या वेळेस 30 तारखेला घेतलं जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।